म्हणजे एक तर क्षण असा आला होता की बस आता उद्या आपलं स्वप्न पूर्ण होतंय, पाकिस्तान हा आपण मोडून टाकतोय. जसं त्यावेळेला इंदिराजींनी बांगलादेश एक पाकिस्तानपासून तोडला, तसं पाकिस्तानचे आपण तुकडे करणार अशी परिस्थिती निर्माण झाले. म्हणजे कराचीवरती हल्ला झाला, रावळपिंडीवर झाला, लाहोरवरती झाला, ह्या सगळ्या बातम्याहून साहजिकच आहे आपण सगळे आनंदात होतो की अरे यांना धडा शिकवते. असं मग नेमकं काय घडलंय ते गुलदस्त्यात आहे की सैन्याचे पाय तुम्ही का ओढलेत. सैन्य तर पराक्रमाची शर्थ करून घुसलं होतं आणि आजही आपले सैन्य हे भीमपराक्रमी आहे. म्हणजे त्यांच्या क्षमतेबद्दल कोणाच्या स्वप्नात सुद्धा शंका येणार नाही. ते बरोबर आहे. पण पण त्यांना थांबवलं का गेलं मग. आपले प्रधानमंत्री सुद्धा शूर आहेत. त्यांची 56 इंचाची छाती आहे असं ते म्हणतात, नेहमी त्यांचे भक्त म्हणतात. नाही, आता त्याच्यात एक गोष्ट अशी आहे की अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार सांगतायत की मी युद्ध थांबवलं, मी युद्ध थांबवलं. त्यांनी 27 वेळा सांगितलं मी युद्ध थांबवलं. मग नेमकं काय. आणि त्यांनी जर सांगितलं असेल तर आतापर्यंत म्हणजे आपले आत्ताचे पंतप्रधान आणि आत्ताचे अमेरिकेचे अध्यक्ष यांच्या अगदी ट्रम्प म्हणाल तसं हजारो वर्ष नाही, पण गेले अनेक वर्षापासून हा प्रश्न धुमसतोय. काश्मीरचा धुमसतोय, पाकिस्तानचा धुमसतोय. पाकिस्तान आपल्याकडे अतिरेकी पाठवत आहेत. त्यांनी पेलगाममध्ये हल्ला करवला, तरी देखील आता तुम्ही त्यांच्याबरोबर पुन्हा खेळ खेळणारा ते झाला. म्हणजे इकडे लोकांच्या जीवाशी खेळवतोय, सैनिकांच्या जीवाशी खेळवतोय आणि तुम्ही मात्र तुमची ती काय डिप्लोमसी वगैरे करताय तिकडे खेळ करून खेळताय. म्हणजे नेमकं तुमचं काय. दुबईत जाऊन तुम्ही पाकिस्तान बरोबरचे क्रिकेट मॅच एन्जॉय करतायत तुमची मुलं. इकडे जवान मरतायत, तिकडे शेतकऱ्यांची मुलं जवान बनून जात आहेत किंवा जे आपले नागरिक आहेत ते तिकडे त्यांचीच मुलं ती जात आहेत. आपल्याच समाजातली मुलं आहेत ती. त्यांच्या जीवाशी खेळतोय आणि तिकडे मस्तपैकी दुबईत जाऊन क्रिकेट मॅच तिकडे एन्जॉय करतात.